आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। 10वी आणि 12वीच्या परीक्षा प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलाय आणि त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला। त्यामुळे शिक्षण मंडळाने हा जात प्रवर्गाचा निर्णय मागे घेतलाय। त्यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना नवं हॉल तिकीट मिळणार आहे। राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक पर्यवेक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांच्याच परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकार संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करण्याची शक्यता आहे। त्यात सध्याच्या प्राप्तिकर कायद्याला अधिक सोपा, सुटसुटीत आणि जनसामान्यांसाठी समजण्यायोग्य करण्याचा प्रयत्न असेल। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणात सध्या 64% पाणीसाठा आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींना पडलाय। मुंबईची ढासळलेली हवा गुणवत्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गामध्ये एअर क्वालिटी मॉनिटरिंग मोबाईल व्हॅन तैनात केलेले आहेत। मॅरेथॉन दरम्यान हवेच्या गुणवत्तेचं अचूक निरीक्षण करण्यासाठी या व्हॅन तैनात करण्यात आल्या। बुलेट ट्रेनचं काम वेगात सुरू आहे। येत्या 3 महिन्यात टनल बोरिंग मशीन जर्मनीतून मुंबईमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे बोगद्याच्या कामाला वेग येणार आहे। कासारवडवली ते गायमुख मेट्रो या मार्गिकेला विलंबाचा फटका बसलेला आहे। या मेट्रो मार्गिकेच्या खर्चात तब्बल 14.4% वाढ झाली आहे। त्यातून या प्रकल्पाचा खर्च 64 कोटी रुपयांनी वाढलाय। नवी मुंबई सिडकोची घरं महाग असल्याची ओरड आहे। मात्र प्रत्यक्षात ही घरं स्वस्त आहेत। त्यामुळे किमती कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं सिडकोनं स्पष्ट केलंय। पार्किंग धोरणाची मुदत मार्च 2022 मध्ये संपलेली आहे। त्याबाबत जवळपास 2.5 वर्षांपासून मुंबई पालिकेचे रस्ते आणि वाहतूक विभाग राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे। मात्र अद्यापही सरकारनं मंजुरी दिलेली नाही। राज्यातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 24,000 नवीन बस गाड्यांची तातडीची गरज असल्याचं बोललं जातंय। इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी या संस्थेनं त्यांच्या विश्लेषणात बस गाड्यांची गरज असल्याचं म्हटलंय। एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रद्द किलोमीटरच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे। महामंडळाच्या उत्पन्नावर देखील त्याचा विपरीत परिणाम झालाय। मुंबई लोकल, मेट्रो आणि मोनोरेलच्या तिकीट काउंटरवरील गर्दी आणि बेस्ट बसमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद रोखण्याकरता आता सरकार एकच ॲप तयार करण्याच्या प्रयत्नात आहे। या एकाच ॲपवरून मुंबईकर तिकीट काढू शकणार आहेत। नवी मुंबईतील भटक्या श्वानांवर उपचार आणि नियंत्रणाचं काम पालिकेकडून केलं जातं। यासाठी श्वान नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतोय। मागील वर्षी 6,000 जखमी श्वानांवर उपचार करण्यात आले। भारतीय नौदलाच्या ताफ्यात अलीकडेच 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश झाल्यामुळे राष्ट्राची सामरिक सज्जता बळकट होण्यास मदत होणार आहे। संरक्षण क्षेत्रात जागतिक आघाडीवर राहण्याच्या भारताच्या प्रयत्नांना नवी बळकटी मिळाली आहे। दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IG शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारलाय। महाराष्ट्रात पुढील 10 दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे। राज्यात काही ठिकाणी मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 3 डिग्रीची घसरण होण्याची शक्यता आहे। इथेनॉलचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठा निर्णय घेत केंद्रानं FCI कडून डिस्टिलरींना विकल्या जाणाऱ्या तांदळाच्या किमतीत प्रति क्विंटल 550 रुपयांची कपात केली आहे। डिस्टिलरीज कमी किमतीत 24 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी करू शकतील। या निर्णयानंतर इथेनॉल निर्मितीचा वेग वाढण्याची शक्यता आहे। राज्यात मक्याची आवक 13% घटली असून दर MSP पेक्षा अधिक आहे। तमिळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक 2,263 रुपये प्रति क्विंटल इतकी होती। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 46,615 इतकी आवक झाली आहे। सोयाबीनला 4,018 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय। लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक 12,508 क्विंटल इतकी झाली आहे। ठाण्यातील कळवा खाडीमध्ये नवजात बाळाचा मृतदेह आढळलाय। नवजात बाळ हे स्त्रीलिंगी आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। जळगावात एका महिलेची ऑनलाईन टास्कच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल केलाय।
नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा अपघाताच्या नावाखाली हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली असून ही हत्या कटपूर्वक रचलेल्या अपघाताचा बनाव असल्याचं समोर आलंय। भारत आणि अमेरिका संबंध अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे। दोन्ही देशात सायबर आणि डिजिटल गुन्हेगारीबाबतची माहिती देवाणघेवाणीसंबंधी महत्त्वपूर्ण करार पार पडला। भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे। आता सविस्तर बातमी पाहूयात। मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पार्कच्या स्थापना दिनीच गुड न्यूज मिळाली आहे। तब्बल 14 वर्षांनंतर या पार्कमध्ये सिंहाच्या छाव्याचा जन्म झालाय। मानसी सिंहिणीच्या छाव्यानं संजय गांधी नॅशनल पार्कचं आकर्षण वाढलं असून येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या बोरिवलीमधील नॅशनल पार्कात तब्बल 14 वर्षांनी पाळणा हल्लाय। नॅशनल पार्कच्या स्थापना दिनीच इथल्या मानसी या सिंहिणीने एका गोंडस छाव्याला जन्म दिलाय। गेल्या 14 वर्षात या उद्यानात पहिल्यांदाच सिंहाचा जन्म झालाय। गुरुवारी रात्री 9:30 वाजता मानसी या सिंहिणीने या छाव्याला जन्म दिला। त्यानंतर रात्री 2:30 वाजता तिने छाव्याला दूध पाजलं। आज 14 वर्षानंतर सिंहाच्या छाव्याचा जन्म झालेला आहे आणि तेही प्युअर एशियाटिक ब्रीडचं मेल आणि फिमेल आपण खास गुजरातवरून आणली होती। पिल्लू मुख्य म्हणजे आईच्या दूध त्याला चांगलं मिळतंय, त्यामुळे त्याची नैसर्गिकरित्या वाढ खूप चांगली होईल। 2022 मध्ये जुनागढहून मानसी आणि मानस ही सिंहांची जोडी नॅशनल पार्कात आणण्यात आली। मानस आणि मानसीच्या मिलनानंतर 108 दिवसांनी मानसीने या पिल्लाला जन्म दिलाय। हे पिल्लू सुखरूप असून त्याचं वजन 1 किलो 300 ग्रॅम इतकं भरलंय। सीसीटीव्हीच्या आधारे वन विभागाचे कर्मचारी या दोघांवर सुद्धा बारीक लक्ष ठेवून आहेत। तर सकाळपासूनच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहतोय। खरं तर अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत, जसं की मुंबईमध्ये जर तुम्ही लोकलनं प्रवास करत असाल तर आज मेगा ब्लॉकचा सामना तुम्हाला करावा लागू शकतोय। त्यामुळे मेगा ब्लॉकचं वेळापत्रक जे आहे ते पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। या संदर्भातल्या देखील अधिक बातम्या आपण पुढच्या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। मात्र त्याच दरम्यान एक महत्त्वाची आठवण, या सर्व प्रकारच्या बातम्या, तुमच्या कामाच्या बातम्या, सामाजिक बातम्या, राजकीय बातम्या आणि मनोरंजन बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बातमीपत्रामध्ये आता पुढे वळूयात। या क्षणाच्या हेडलाईन्सनं सुरुवात करूयात। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। मसाजोग प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलंय। बीडमधून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झालाय। पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये मुंडेंचं नाव नाहीये। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे तर एकनाथ शिंदेंना मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे, तर अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। शिवसेनेतून संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगरमधून गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री झालेले आहेत, तर संजय राठोड यवतमाळचे आणि उदय सामंत यांना रत्नागिरीचं पालकमंत्री देण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावती आणि नागपूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय, तर पंकजा मुंडे जालन्याचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलेलं आहे। गिरीश महाजन यांना नाशिक आणि चंद्रकांत पाटील यांना सांगलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। हसन मुश्रीफ यांना वाशिम, अदिती तटकरे यांना रायगड आणि त्याची नरहरी झिरवळ यांना हिंगोली आणि बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्रीपद देण्यात आले। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं नाव जाहीर झालंय। पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला। रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे यांची वर्णी लागल्यानं जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। रोहा इथे फटाके फोडून आणि पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, मात्र राजीनामा सत्र कशामुळे थांबलं अजूनही कळत नाही। स्वतःहून राजीनामा द्यायला हवा असं वक्तव्य काँग्रेसचे नेते खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी केलं। सीआयडी पथकानं बीडच्या नांदूरफाटा इथल्या तिरंगा हॉटेलच्या मालकाची चौकशी केली आहे। देशमुख हत्या प्रकरणाचा कट याच हॉटेलमध्ये शिजल्याचा सीआयडीला संशय आहे। 13 जानेवारीलाच मालकाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
बीडच्या मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरण ताजं असतानाच बीडच्या अंबाजोगाई येथील महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या महिलेनं दिलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बहाणे खपवून घेणार नाहीतर उद्रेकाची भावना तयार होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. मुख्य आरोपी सुटता कामा नये असंही जरांगे म्हटलंय. मनोज जरांगेंवर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी बोचरी टीका केली आहे. तसंच जरांगेंना एसआयटी आणि सीबीआयचे प्रमुख करा असं म्हणत वाघमारे यांनी जरांगेंना डिवचले. सारंगी महाजन यांनी पंकजा आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. पंकजा या धनंजय सारख्याच असून त्यांनाही मंत्रिपद देण्याची गरज नव्हती असं खोचक विधान त्यांनी केलंय. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टची वीज 15% महागणार आहे. त्यामुळे बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच ज्यादाचं लाईट बिल येणार आहे. वाढत्या महागाईचा फटका आता झणझणीत वडापावाला देखील बसलेला आहे. कर्जतमध्ये त्याची किंमत 5 रुपयांनी वाढली आहे. आता तो 20 रुपयात विकण्यात येतोय. तेल, बेसन, लसूण, पाव, गॅस सिलेंडर यामध्ये दरवाढ झाल्यानं वडापावच्या दरात वाढ झाली आहे. भांडूप येथे पार पडत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती देखील पार पडली. आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर यावेळी उपस्थित होते. बारामतीत आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आता लाल रंगाचं सूर्यफूल पाहायला मिळतंय. सर्वसाधारणतः आपल्या भागात पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र कृषी विज्ञान केंद्रात शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक घेतलंय आणि हे लाल रंगाचं सूर्यफूल लक्ष वेधून घेत आहे. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्डप्ले या जागतिक दर्जाच्या संगीत शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या शोमुळे सॅन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 18 जानेवारीला करूळ घाटातून वाहतूक सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घाट मार्गाची पाहणी करत घाट सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा जानेवारी अखेरपर्यंतची डेडलाईन प्रशासनाला दिलेली आहे. गोदावरी काठावरील नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू महंतांच्या निवासासाठी साधुग्राम नगरी वसवण्यात येणार आहे आणि त्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याची तयारी शासनानं केली आहे. सविस्तर बातमी पाहूयात. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झालेले आहेत. जहा नाही चेहना वहा नाही रहना असं म्हणत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शिर्डीत आयोजित केलेल्या शिबिरात छगन भुजबळांनी हजेरी लावल्याने त्यांची नाराजी दूर झाली का अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र भुजबळांची नाराजी कायम असल्याचं दिसून आलंय. त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे. याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही. अजित पवारांनी संपर्क साधला नसल्याचंही छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय. साधला का तुम्ही म्हणाला की प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे पवारांनी संपर्क साधला का तुम्ही म्हणाला की प्रफुल्ल पटेल सुनील. अवघ्या 1 तासात भुजबळ शिबिरातून परतले. भुजबळांनी शिबिरातून थेट साई मंदिर गाठलं. तिकडे सुद्धा पत्रकारांशी बोलताना भुजबळांचा नाराजीचा सूर कायम होता. श्रद्धेनं काम केल्यानंतर सुद्धा जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीनं वागत असेल तर काय करावं. आता छगन भुजबळांची नाराजी एनसीपी कशी दूर करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी जेलमध्ये असलेला आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या दोन्ही पत्नीच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवड नंतर आता सोलापुरात देखील वाल्मिक कराडची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नीच्या नावे पुण्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे प्रॉपर्टी असल्याचं समोर आलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पत्नींच्या नावे कोट्यवधींचे फ्लॅट असल्याची माहिती समोर येते. यात काही दुकानांचा सुद्धा समावेश आहे. कराडच्या प्रॉपर्टीची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. सगळं काही लक्षात, सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते, तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातलं सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय त्याच्या ट्रान्झॅक्शनवर पण तो लक्षात येईल ना. ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. दुसऱ्या पत्नीची बार्शीत जवळपास 35 एकर शेती असल्याची माहिती आहे. कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे ऑन रेकॉर्ड 22 ते 25 कोटींची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.